जन्मलाई मातीमध्ये उगवून येते जगण्यामधले नाते अवखळ श्वासासंगे तरंग होते अंगरातली ऊन सावली पसरत जाते आयुष्यावर नव्या कोवळ्या पानांसाठी झाडामध्ये हिरवी थरथर दारावरती दिवस उभा अंधाराचा उपसून काळ सावरताना कधी ढळताना पदरामध्ये आलं आभाळ पदरामध्ये आलं आभाळ रंगा रंगा अरे शांत हो आणि मी काय बोलतेय ते शांतपणे ऐकून घे. अरे तुझ्या बाबांनी तुला जे काय विचारायचंय ते मोकळेपणाने विचारलंय. तुझ्यावर संशय घेऊन विचारलेलं नाहीये हे तू आधी लक्षात घे. आता तुझ्या बाबांना तुझ्यावर संशय असता तर त्यांनी दुसऱ्या कोणातरी विचारलं असतं ना. मला विचारलं असतं किंवा लालाला विचारलं असतं, पण त्यांनी तसं काहीही केलेलं नाहीये. आणि आता तुझा जो काय प्लॅन आहे तो तू मोकळेपणाने सांगून टाक ना त्यांना. बरं मी फोन ठेवते. त्या दोघी मगाचपासून माझ्याकडे नजर लावून बघतायत. बाय बाय. हे काय हे पण सांगितलंस त्याला? हो, त्याशिवाय त्यांनी फोन ठेवला नसता आणि तुम्ही दोघींनी मला बोलू दिलं नसतं. आम्ही काय मुस्काट पण उभे होतो इथे? जवळजवळ तसंच. काय ग काय म्हणते काय ही? तुमचं गुणगान करतेय. नाही मी काही समजलं नाही. आई समजावेल ना. समजावशील ना? हे बघ मलाच धड समजलेलं नाहीये. तू काय प्रेम बिम करतेस की काय त्या सारंगकाळेवर? प्रेम प्रेमाला उपमा नाही केलाच का खूप दिवसात तू? करणार हा उपमा. हा तू बोल. आई आता विषय निघालाच आहे तर सांगते. मला सारंगची सोबत आवडते. तो माझ्यावर हक्क गाजवतो तेही आवडतं. आता यालाच प्रेम म्हणत असतील तर हो आहे माझं प्रेम सारंगवर. तोंड वर करून सांगायला लाज नाही वाटत? आडनाव काळे लावतो आणि राहतो मोकाशींच्या घरी. कसं वाटतं ऐकायला? त्यात काय वाटायचंय? त्याचे आई बाबा त्याला सख्ख्या मुलासारखं समजतात आणि फक्त आई बाबा नाही, त्याचे आजोबा सुद्धा त्याला सख्ख्या मुलासारखंच मानतात. ऐकावं ते नवलच आहे. मला नाही नवल वाटत त्यात. बरं त्याला घरी बोलव एकदा. कशाला? त्याची कानउघडणी करायला मुळीच बोलवणार नाही. हेमलता हिच्या या वागण्यावरनं असं वाटतंय की ही तुला उलट उत्तर देते. मी सरळच बोलतेय. तुम्ही दोघी तुमच्या सवयीप्रमाणे याचा उलटा अर्थ लावते. बरं मी जाऊ का आता? जा ना. तू काय मिऱ्या वाटणारेस माझ्या डोक्यावर? जा. ते काय काय वारा कशाला घालते? त्यापेक्षा थोडं गंगाजळ आणून माझ्या तोंडात घाल. काय झालं? दुर्गे आता कोणी नाहीये इथे ऐकायला. तेव्हा तुझं हे बहिरटपणाचं सोंग राहू दे. डोळे कान डोकं सगळं काही उघडं ठेवून ऐक. ही पण मोठी सारखीच प्रेमात पडलीये कोणाच्या. कुणाच्या? अगं त्या सारंग काळेच्या ग. मी जाऊन भेटून येऊ? तू काय करणार? त्याचा पत्ता कट करून टाकते. त्याचा पत्ता शोधून सोनालीच्या लाईन मधून त्याला कट करून टाकते. मोडूनच ठेवते. काय मोडतेस काय तू? कंबरड की तंगड? नाही ग, या दोघांमधलं प्रेम ते नाही मोडता येणार. महाहट्टी मुलगी आहे माझी. हेमलता, तुझी मुलगी हट्टी आहे ना, तर तुझी बहीण सात हट्टी आहे. आणि नुसती हट्टी नाही, चांगली हट्टी कट्टी पण आहे. बघच आता दोघांमध्ये कशी कट्टी होते ते. पण तू करणार काय नक्की?
ते तुला केल्यानंतरच कळेल. नाही नाही, ते मला आधी कळायला हवं. नाही नाही, कसं आहे हेमलता, हे बघ. श्श, श्श, श्श. अगं बोल, सोनाली ऐकेल. नाही, सोनालीला ऐकू दे, पण तुला ऐकायला येत नाही हे तू लक्षात ठेव आणि तुझं नाटक चालू ठेव. आ आ आ हे ग काय ताई? दूध. दूध? हो, दूध. आणि ते तू आत्ताच्या आत्ता प्यायचेस. अगं पण अगं पण काय, मग अशी धावत संध्या मामीकडे गेलीस आणि आल्यानंतर नीट जेवली पण नाहीयेस. मला माहित नाही, ते दूध तूच प्यायचेस. छान. आता तुमची काळजी मी घ्यायची की माझी काळजी तुम्ही घेणार? आपण एकमेकांची काळजी घ्यायची. आता ते दूध संपव. हा ग, पण मला एवढं दूध चालणार नाही. नाही म्हणजे जमणार नाही मला एवढं. हळूहळू पी, जाईल बरोबर. अगं पण पण का म्हणजे, मग अशी धावत संध्या मामीकडे गेलीस आणि घरी आल्यावर नीट जेवली पण नाहीयेस. ते काही नाही, हे दूध तूच संपवायचंस. छान. म्हणजे आता तुमची काळजी मी घ्यायची की माझी काळजी तुम्ही घेणार? आपण एकमेकांची काळजी घ्यायची. खरंच आपण एकमेकांना आहोत. पण त्या संध्या मामीनं बिचारीनं काय करायचं ग? 4 दिवस झाले बाबू मामा गायब होता. आज लाला घरी आला म्हणून तरी कळलं हे. आता त्याचा विचार तू करू नकोस. काय करू ग? त्या घरी जाऊन आलं की असंच होतं माझं. संध्याला मी सांगितलंय तू घरात एकटी बसत जाऊ नकोस म्हणून. सरळ आमच्या घरी ये. तुला कसं कळलं? माय डिअर मम्मी, तू या पलीकडे काही बोलशील का? थट्टा करतेस माझी? तसं नाही ग. बरं ते जाऊ दे. आता मी आहे ना, तोपर्यंत हे दूध संपव बघू. अगं, आपलं शेंडेफळ काय म्हणतंय? शेंडेफळ म्हणजे नक्की कोण? सारंग की सीमा? अगं, मुद्दाम चौकशी करावी असं एकच शेंडेफळ आहे आपल्या घरात. म्हणजे सीमा. दुसरं कोण? तिला मोठी बॅग हवी आहे. 12 दिवसांचे कपडे नको का तिचे मावायला? 12 वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे. दिल्ली, आग्रा, माहित नाही अजून कुठे. आणि त्यात स्टायलिश बॅग हवी आहे. आजच बाबांचं डोकं खात होती ती. धन्य आहे तिची आणि तुझी सुद्धा. आता मी काय केलंय? माझी कशाला? अगं, ती छोटी म्हणून तिची आणि तू मोठी म्हणून तुझी. काय गाई, मी एवढं एक तर सांगतेय तुला कळकळीने आणि तू आपली थट्टा करतेस. लागू नकोस. पदरामध्ये आलं भाळ. आता हे काय चाललंय तुमचं? काही नाही, काय टाइमपास. टाइमपास वाटत नाहीये. कशावरून? तुम्ही कसला तरी विचार करताय. छे ग. नक्की. बरोबर ओळखलं की नाही मी? आता मला सांगा, कसला विचार करताय? अगं सीमा, आपलं शेंडेफळ. तिला आता ती मोठी स्टायलिश बॅग हवी आहे. तुला सांगून झालं का? आणि तुम्ही तिला द्यायची कबूल केलीत की काय? अगं, आता आपण तिच्या टूर साठी 13,000 रुपये भरले. 3,000 रुपये महाग आहेत का आपल्याला? 3,000? हळू, केवढ्या मोठ्याने ओरडतेस? अहो, आपलं बजेट काय? 3,000 तिच्या हातावर द्यावे लागणार आहेत जाताना आपल्याला. 5,000? हळू ओरड ग, थोडी थोडी हळू ओरड. अहो, असं काय करताय? हे ठरवलं कोणी? तिथेच. आणि तुम्ही मान डोलावली. धन्य आहे तुमची, धन्य आहे. सीमा, ए सीमा, आता मीच बघते हिच्याकडे. सीमा, ए सीमा, सीमा. परमेश्वरा, तू वाचव आता सीमेला. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. काय रे लाला,
बोलावल्याशिवाय यायचंच नाही वाटतं. ना आपला लाला आता पूर्वीसारखा लाला राहिलेला नाही. म्हणजे घर सोडल्यावर माणसं बदलतात की काय? बदलावं लागतं नाना. अच्छा, म्हणजे घरी घरच्यांसाठी बदलणं शक्य होत नाही, पण घराबाहेर पडल्यावर बाहेरच्यांसाठी बदलणं जमतं. तसंच काहीच. कारण ऐकतोयस ना? ना आता उगाच तुम्ही त्याची पाठ काढल्यासारखं बोलू नका. आपण त्याला इथे बोलवलं ना, ते त्याच्याशी छान बोलायला. ठीक आहे, मग आपण असं करूया, त्याला बोलू दे, आपण फक्त ऐकूया. बोल लाला बोल. मी काय बोलणार? राष्ट्रगीत म्हणालास तरी चालेल. लाला, तुला बोलतं करायला मी एक प्रश्न विचारतो. हा. नाही म्हणजे निव्वळ तुझ्या बोलण्याला सुरुवात व्हावी म्हणून विचारतोय, बाकी त्यात काही अर्थ नाही. एवढी प्रस्तावना कशाला करताय नाना? माझं नेमकं काय चाललंय हेच विचारायचं ना तुम्हाला. सध्या माझं स्ट्रगल चालू आहे. तू जन्माला आल्यापासून करतोच आहेस. नाही तसं नाही, सध्या मी टीव्ही सिरियलच्या क्षेत्रामध्ये लुडबुड करतोय. लुडबुड म्हणजे स्ट्रगल का? ज्याला मी स्ट्रगल म्हणतो त्याला ते लोक लुडबुड म्हणतात. बरं मग सध्या नक्की काय करतोस? सध्या मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतोय. अच्छा, म्हणजे डायरेक्शन डिपार्टमेंट. पण लाला, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. हा बोला ना. नाही म्हणजे हे करताना तुझं डायरेक्शन चुकलंय असं तर तुला वाटत नाही ना? नाही ना, या क्षेत्रामध्ये ना ही अशीच माणसं येतात. डॉक्टर व्हायचं असतं, इंजिनियर व्हायचं असतं, पण मन काही रमत नाही. मग शेवटी या क्षेत्रातच सगळे एकत्र येतात ते. म्हणजे यात फ्रस्ट्रेशनचे चान्सेस किती? नाना तो आधी विचारच का करायचा? अरे वेड्या, तोच विचार आधी करायला हवा, कारण हा आयुष्याचा प्रश्न आहे. कारण या क्षेत्रात आल्यावर तुमचं यश अपयश उघड्यावर पडतं. लालाला हे झेपणार आहे का? नाना तुम्ही तर मला आधीच घाबरवताय. नाही, मी तुला विचार करायला भाग पाडतोय. विचार काय करायचा? सध्या तरी मस्त चाललंय. हे असं चालणार नाही. निदान चर्चा करताना तरी चालणार नाही. बरं नाना, मी लालाला माझ्या खोलीत घेऊन जाऊ का? आता तो तुमच्या समोर काय बोलणार नाही. मला बोलायचं त्याच्याशी. म्हणजे तुझ्या समोर बोलेल? निदान ऐकेल तरी. अहो मलाही खूप बोलायचं त्याच्याशी. म्हणजे थोडक्यात काय, काय तुम्ही म्हाताऱ्याला कटवताय. काय बस काय नाना. बरं जा जा. आणि लाला, जेवायला थांबायचं. जेवल्याशिवाय जायचं नाही. मी तसं सुनबाईला सांगतो. अरे हा, आई कुठे गेली आहे? अरे आई गेली संध्या मामी. कर सहजच ना. आमचा मामा परत लापता झालाय. हे कोणी सांगितलं? कोणी सांगितलं म्हणजे? अरे काल आमच्या शूटिंग मध्ये रस्त्यावर नाचाचा सीन होता. त्यात 50 जणांचा मॉब होता आणि त्यात हा 51 नावा टिकोजी राव होता. मामा हा, आणि नंतर आयत्या वेळेला गोची झाली, म्हणजे पेमेंटच्या वेळेला. कारण ज्यांच्याकडे कार्ड किंवा कार्ड नंबर आहे त्यांनाच पेमेंट मिळतं. मग झाला याचा तमाशा सुरू. पण तू मध्ये पडला नाहीस ना? अरे मध्ये पडलो म्हणून तर लफडा थांबला ना. त्या मामाने 50 रुपये वसूल केलेच. मी संध्याला कळवतो. उगाच डोकं धरून बसली असेल. आणखीन तुझं काय चाललंय? काय चाललंय? पदरामध्ये आलं भाळ. निघालास का रे? हो नाना, आता निघायलाच हवा. जय मला थोडेसे पैसे दे ना. मी उठून देऊ की तुम्ही घ्याल? तू तुझ्या हातानेच दिलेले बरे. असं का रे म्हणतोय? कारण नाना, पैसे सहज हाताला लागतील अशा जागी ठेवले जात नाही. मग कपाटामध्ये कागद पसरून ठेवले असतात बघा प्रत्येक खणात, त्याच्या खाली पैसे ठेवले जातात. झालंच तर ती जांभळ्या गुलाबी रंगाची शेड आहे. ते मध्येच कसलं वर्णन करायला लागलाय? नाना, तुम्ही काय ऐकताय त्यांचं?
नाही नाना, जांभळ्या गुलाबी रंगाच्या शेडची साडी. अरे बा त्या साडीचा आणि पैशाचा काय संबंध? फार घनिष्ठ संबंध आहे. ती साडी वारंवार नेसली जात नाही ना, मग त्या साडीच्या घडीमध्ये असे पैसे साचवले जातात. तुम्हाला पैसे हवेत ना? पैसे तर मला नक्कीच हवेत. मग एक शब्द सुद्धा बोलू नका. सुनबाई, मला मात्र विजयशी 2 शब्द बोलायचे. तुम्ही बोलाव नाना. नाही म्हणजे तूही ऐकलेस तरी चालतील. असं काय गंभीरपणे बोलायचंय तुम्हाला? नाही म्हटलं तर गंभीरच आहे. विजय जरा बस 2 मिनिटं. मला तुझे ते मित्र श्रीयुत कशाळकर भेटले होते. कशाळकर? कशाळकर कुठे भेटला? आता तो कुठे भेटला हे महत्वाचं नाही, तो काय बोलत होता हे महत्वाचं आहे. अगो बाई, काय म्हणत होते ते? काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये ग. नक्की ना? पण लक्ष देण्यासारखं निश्चितच आहे. तो म्हणत होता केवळ सारंग सांगतो म्हणून बिझनेस संबंधी एवढा मोठा निर्णय घेणं योग्य नाही. असा कोणता निर्णय घेतलाय तुम्ही? कशाळकरनं जरा अतिच आहे. अरे पण तो प्रेमापोटीच सांगतो ना. त्याच काळजीपोटी त्याचं माझ्याशी बोलणं झालं आणि त्याचा मान ठेवून मी सुद्धा त्याला सगळं सांगितलं. आता आमचं काय बोलणं झालं हे त्यांनी तुम्हाला इथे येऊन सांगायची काय गरज होती? अच्छा, म्हणजे त्यांनी मला येऊन सांगितलं हे तुला आवडलेलं नाहीये. नाना, अर्थाचा अनर्थ करू नका. पण त्यानं तुम्हाला सांगितल्यामुळं झालात ना, तुम्ही अस्वस्थ झालात ना. पण असा काय निर्णय घेतलाय तुम्ही? निर्णय कसला डोंबलाचा ग. आणि निर्णय मोठी माणसं घेतात. मी फक्त ठरवलं. अहो तेच विचारते मी, काय ठरवलंय तुम्ही? आता आपल्याला जे गोडाऊन आहे ते रिकामं करायला हवंय ना. हा मग? तर एक पाटीलवाडीमध्ये गोडाऊनसाठी जागा मिळते. आता कशाळकरांनी त्या माणसाला सांगितलं की त्या गोडाऊनचं भाडं कमी करा आणि ते रास्तच होतं. हो, तुम्ही म्हणाला होतात तसं. तर आता कशाळकर मागे लागला की ऍडव्हान्स भरा, जागा बुक करा. आता ऍडव्हान्स सुद्धा थोडका आहे का? 20-25 हजार रुपये भरायचे, म्हणजे ते अडकून नाही का राहणार? हो तेही खरंच आहे. हो काय करायचं मला सुचत नव्हतं. द्विधा मनस्थितीत होतो मी. तर मला सारंग काय म्हणाला की बाबा, गोडाऊन खाली करायची काही गरज नाही, पाटीलवाडीचा विचार करू नका, मला वेळ द्या, मी काय करतो ते बघा. खरंच कोणी पोर आहे हो माझा. तर नाना, आता मला सांगा, आमचा एकुलता एक मुलगा आयुष्यात कधी नव्हे तो पहिल्यांदा पुढाकार घेऊन मला काही करायला सांगतोय, तर मी त्याचं ऐकायला नको का? आणि 10-15 दिवसाचा अवधी आहे आपल्या हाताशी. आपण थांबूया ना, बघूया ना सारंग काय करतो ते. पैसे आणते हो. आ क्या बात. मला तुला एक गोष्ट सांगायची. सांग ना. थोडी वाईट आहे, पण तरी सुद्धा तुला सांगणं भाग आहे. अरे आता बोलतोस का नाही? तू चहा खूप वाईट करतोस. एकतर मी चहा बनवलाय, तोही तुझ्यासाठी. तू गपचूप पी. अरे पण तो गपचूप पिण्यासारखा तर हवा ना. लाला, अरे मला असं वाटायचं की माझी वहिनीच फक्त वाईट चहा करते. काय सांगतो? अरे वाईट म्हणजे एकदम फार बेकार रे. कसं काय? म्हणजे वहिनीला असं वाटायचं की चहामुळे तामसी वृत्ती वाढते, त्यामुळे ती 1 कप चहासाठी फक्त पाव चमचाच चहाची पावडर टाकते. आणि शिवाय त्या चहाची तामसी वृत्ती कमी होण्यासाठी त्याच्यात वेखंडाची पूड टाकते. ए बस बस बस. नाही बास नाही, ऐक ना. आणि पुन्हा त्यात गाईचं पातळ दूध टाकते. बरं झालं तू घर सोडलंस. हो, नाहीतर मला चहा सोडायला लागला असता. काय फालतू विनोद करतोयस?